Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामित्व नामिने नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरि 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 राम 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 हरे नाना शास्त्र विचारणे कलिपुरुषन धर्म संस्थापक लोकानां हितकारिणो त्रिभुवन मल्लो शरणा श्री राधा कृष्ण पदार विंद भजनानंदेन मत्तालिको वंदे रूप सनातन रघुजुग श्रीजीव गोपालक सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्फुतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदेश्च सर्वैः अहमेव विद्यो वेदान्तकृत् वेद विदेव चाहम्. हरे कृष्णा. तर आपल्या सर्वांचं या मराठी भगवद्गीतेच्या सत्रामध्ये स्वागत आहे. आपण मागच्या सेशन मध्ये एक श्लोक पाहिला होता, कारण बरीचशे लोक नवीन आली होती त्यावेळेस. तर आपण श्लोका नंबर एकच श्लोक पाहू शकलो होतो, श्लोका नंबर 58. आज आपण त्याच्या पुढे श्लोका नंबर 59 पासून चालू करूया आणि आपण पाहूया किती श्लोक आज आपण घेऊ शकतो. हरे कृष्ण. तर श्लोका नंबर 59 मी शेअर करतो. मी कोणाला रिपीट करायचं असेल तर रिपीट करू शकतो. मागे शेअर करतो. मी श्लोका म्हणतो. विषया विनिवर्तन्ते विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. परं दृष्ट्वा निवर्तते. परत एकदा म्हणतो. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. तिथे भगवान कृष्ण काय पुढे म्हणत आहेत. देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय उपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयाबद्दलची गोडी राहतेच, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्य थांबविल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो. तर इथे भगवान काय सांगत आहे की आपण आता मागच्या जे श्लोक मध्ये काय पाहिलं होतं, कोणाला आठवतं? मागच्या श्लोक मध्ये काय पाहिलं होतं? हरे कृष्ण प्रभूजी. येस येस माताजी. मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं की कासव जसं आपल्या इंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवतं आणि जेव्हा गरज पडेल तेव्हाच त्यांना ते बाहेर कवचाच्या बाहेर काढतं, अदरवाईज ते कवचाच्या आतच त्याचे अवयव सगळे ते धरून ठेवतं. त्याप्रमाणे मनुष्याने सुद्धा, ह्युमन बिंग इज ऑल्सो एक्सपेक्टेड की त्यांनी सुद्धा आपले सेन्सेस कंट्रोल करावे, आपण बघितलं. व्हेरी गुड व्हेरी गुड. येस. तर मनुष्याने आपली जी इंद्रिय आहे त्यांचं संयम ठेवावा असं भगवान म्हणत आहे तिथे. आता मनुष्य का ठेवू शकत नाही एवढं सांगून पण, आणि बरेच वेळेस आपण पाहतो असं की जसं आपण मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं की आपण चालता चालता आपला अरे रस्त्यात ते वडापाव दिसला, आपण वडापाव खायला जातो. वाय इट हॅपन्स, म्हणजे हे आपल्याला माहिती असून पण आपण असं का करतो, इथे भगवान कृष्ण इथे त्याचं उत्तर देत आहे तिकडे. तर ते काय म्हणतात, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देह. जो देहधारी जीव आहे तो इंद्रिय भोगापासून जरी लांब राहिला तरी जो टेस्ट आहे
ती त्याच्या डोक्यात राहते. त्याच्यामुळे त्याचं जे चिंतन आहे त्याच्यावरती राहतं ते. आणि ही जर टेस्ट त्याला सोडायची असेल तर त्याला ह्याच्यापेक्षा काहीतरी वरची टेस्ट आहे ती त्याला अनुभव करावी लागेल. जसं जो एक कृष्ण भक्त आहे तो जेव्हा रस्त्यावरती जातो त्याला बरेचसे असे वस्तू दिसतात. इव्हन खाऊ गल्लीमधून जरी तो पास झाला तिकडून तरी त्याला पिझ्झा, पास्ता आणि वडापाव आणि असे सगळे म्हणजे फालुदा, आईस्क्रीम हे काय काय वस्तू, पण त्याचा फोकस कधी डायव्हर्ट होत नाही. कारण त्याने ह्याच्यापेक्षा उच्च कोटीचे जे प्रसाद आहे भगवंताचा तो त्यांनी ग्रहण केलेला असतो. आणि त्याच्यामुळे त्या हायर टेस्टमुळे त्याला या लोअर टेस्टची त्याला अजिबात त्याला काय म्हणतात ना त्याला हुरहुर लागत नाही की मला हे केलं पाहिजे म्हणून. म्हणून इथे भगवान काय म्हणत आहे, वी नीड टू गो फॉर अन हायर टेस्ट. आणि जर तसं केलं तर तो कॉन्शियसनेस मध्ये आपला फिक्स्ड राहू शकतो. इथे आपण तात्पर्य वाचूया. कोणी वाचेल तात्पर्य? तुमच्याकडे बुक भगवद्गीता असेल तर मी शेअर करतो. माताजी आहे हेमांगिनी मत तुमच्याकडे आहे? हो, माझ्याकडे आहे. हो आहे. पण ओके. म्हणलं अजून कोणी वाचत असेल तर हा नाही ठीक आहे, आपण तुम्ही पाहिजे तुम्ही वाचा. मनुष्य दिव्य स्तरावर स्थित झाल्याविना इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे परावृत्त होऊ शकत नाही. विधिविधानांद्वारे इंद्रिय उपभोगापासून निवृत्त होण्याची पद्धती ही काहीशी रोगी मनुष्याने विशिष्ट खाद्यपदार्थापासून पथ्य पाळण्याप्रमाणे आहे. पण रोग्याला अशी बंधनेही आवडत नाहीत आणि त्याची खाद्यपदार्थांमधील रुचीही नाहीशी होत नाही. त्याचप्रमाणे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान इत्यादींनी युक्त अष्टांग योगासारखे काही आध्यात्मिक मार्ग श्रेष्ठ ज्ञान नसलेल्या अल्पबुद्धी लोकांसाठी आहेत. एक मिनिट. ओके, थँक्यू मॅडम. इथे काय सांगितलं आहे की निर्बंध घालून इंद्रिय भोगापासून निवृत्त होण्याची जी प्रक्रिया आहे ती काहीशी रोगी मनुष्याने काही प्रकारच्या खाद्यपदार्थापासून निवृत्त होण्यासारखीच आहे. तर इथे प्रभुपादजी ते तात्पर्यामध्ये उदाहरण देत आहेत की जसं एक रोगी आहे, त्या रोग्याला एक पर्टिक्युलर गोष्ट, जसं मी आता आजारी आहे तर मला डॉक्टर सांगतो की तू आईस्क्रीम खाऊ नको किंवा थंड पाणी पिऊ नकोस, तर हे सगळे पथ्य पाळले पाहिजे. तर जो रोगी आहे तो तात्पुरतं तेवढं तो जे आहे ते त्याचं जे काय नियमांचं पालन करतो, पण त्याच्या मनामध्ये सारखी ती टेस्ट राहते त्याच्या. आणि त्याच्यामुळे ते काय होतं की जसंच तो बरा झाला की लगेच तो त्याच्याकडे आकर्षण त्याचं वाढतं आणि परत तो काम करायला चालू करतो. तर इथे आपण जर पाहिलं तर भागवतम मध्ये पण जे परीक्षित महाराज आहेत ते पण हीच गोष्ट विचारतात की असं का होतं की एक मनुष्य पाप कृत्य करतो, त्याला वाईट वाटतं, तो पश्चाताप करतो आणि परत काही काळाने परत तेच काम करतो. तर हे जी आहे ही चुकीची गोष्ट आहे आणि हे असं नाही झालं पाहिजे. आणि ते म्हणतात की हे जे कुंजर शौच म्हणजे जे हातीच्या स्नानासारखं आहे. हाती जेव्हा आंघोळ करतो तो काय करतो पण बऱ्याच लोकांनी आपल्याला माहिती असेल. हा तर बऱ्याचशा लोकांना माहिती आहे हातीची आंघोळ कशी असते. तो खूप एकदम चांगला तो नदीमध्ये जातो, चांगला आंघोळ करतो आणि खूप साफ होऊन येतो एकदम बाहेर. पण जसाच तो बाहेर आला की सगळ्यात पहिली वस्तू काय करतो, जेवढी धूळ आहे ती उचलतो आणि परत स्वतःवरती तो मारत बसतो. तर मग त्या आंघोळीचा काय उपयोग? आणि परीक्षित महाराज हेच उदाहरण देतात की मग असे हे जे पश्चाताप आहे त्याचा काय उपयोग? तरी मनुष्याने पाप केलं, पश्चाताप केला, प्रायश्चित्त पण केलं की त्याच्यासाठी काहीतरी त्यांनी समजा काही एक फलाना काहीतरी एक पाप केलं असेल त्याच्यासाठी प्रायश्चित्त पण करतो की मी हे म्हणजे काहीतरी मी सजा भोगेन आणि परत काही काळाने परत तेच कर्म करतो. तर अशी जी वस्तू आहेत हे आपल्या कामाची नाहीये. तर हे परीक्षित महाराज श्रीमद भागवतम मध्ये पण हे विचारतात आणि त्यासाठी भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की आपल्याला जो हायर टेस्ट आहे
जसं मागच्या वेळेस पण आपण पाहिलं होतं की एकदा एक माणूस येतो, त्याला आपण थोडस मावा, थोडस दूध, थोडस साखर असं वेगवेगळ्या त्याला आयटम दिले त्याला, तर तो खातो, त्याला आवडतं, अरे वा मस्त. मग पुढच्या वेळेस जेव्हा तो मनुष्य येतो तेव्हा त्याच वस्तूचं त्याला चांगलं एक रसगुल्ला किंवा गुलाबजामुन त्याला बनवून दिलं त्याला, आणि पुढच्या त्याच्यानंतर परत तेच त्याला वेगवेगळं मावा, दूध, साखर असे सगळे इन्ग्रेडियंट ते बोले नको नको, मला हे नको, मला तुम्ही जे दुसऱ्या वेळेस दिलं तर तो आयटम पाहिजे मला. का? वस्तू तीच आहे, पण त्याचा जो टेस्ट आहे तो त्याचा वाढला आहे. त्याला ह्या गोष्टीने त्याला इच्छा नाहीये, त्याला त्याची जी टेस्ट आहे ती वाढली आहे, आणि म्हणून तो हे गोष्टीमध्ये पडत नाही. तसंच एक भगवंताचा जो भक्त आहे तो पण आपण पाहतो की सहजरित्या तो सगळे जे पाप कृत्यातून आरामशीर त्याला काही त्रास होत नाही आणि तो त्याच्या पुढे जातो आणि चांगला भगवंताची भक्ती एकदम पूर्ण फोकसने करू शकतो तो. आणि त्याचं एक चांगलं उदाहरण आपण पाहिलं होतं हरिदास ठाकूर. हरिदास ठाकूरजीने कसं त्यांना त्या विषयाने त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला, पण ही वॉज इमिडिएटली त्यांना माहिती होती. उलटे त्या वेश्याला त्यांनी सगळ्यात मोठी जी भक्त होती, वैष्णवी होती, तिला वैष्णवी बनवलं, तिला माळा दिली आणि सगळे तिचे शिष्य बनू लागले. तर जे भगवंतांचे जे भक्त आहेत ते असे म्हणजे सहजरित्या ते पार करू शकतात. तर या श्लोक मध्ये हे आहे, आणि पुढे वाचूया आपण. कोणी वाचेल? हरे कृष्ण. हेमांगिनी माताजी. ओके प्रभूजी. तथापि कृष्ण भावनेतील प्रगतीच्या बळावर ज्या व्यक्तीने भगवान श्रीकृष्णांच्या अप्रतिम सौंदर्याची गोडी चाखली आहे, त्याला निर्जीव भौतिक गोष्टींविषयी मुळीच गोडी राहत नाही. म्हणून जीवनातील आध्यात्मिक प्रगतीपथावर असणाऱ्या अल्पबुद्धी नवसाधक व्यक्तीसाठी बंधने असतात. मात्र अशी बंधने जोपर्यंत एखाद्याची कृष्ण भावनेमध्ये वास्तविक गोडी निर्माण होत नाही तोपर्यंतच केवळ चांगली आहेत. जेव्हा मनुष्य खऱ्या अर्थाने कृष्ण भावना भावित होतो तेव्हा त्याची अशा निरर्थक गोष्टींमधील गोडी आपोआपच क्षीण होते. हरे कृष्ण. तेच जसं आपण त्या रसगुल्ल्याचं किंवा गुलाबजामुनचं उदाहरण पाहिलं आपण की कसं त्यांची जी टेस्ट एकदा वाढली की तो मग लोअर टेस्टला जात नाही. तसंच कृष्ण भक्त जो आहे त्याला जेव्हा कृष्ण भक्तीचा रस जेव्हा त्याला प्राप्त होतो मग तो ह्या फालतू गोष्टीमध्ये पापमय कृत्यामध्ये तो कधी लागत नाही, पाहतो. तर हे या श्लोकामध्ये भगवान सांगत आहेत इथे. आणि आपण पुढचा श्लोक पाहूया, श्लोका नंबर 60. यततो हि अपि कौन्तेय यततो हि अपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. मी परत एकदा म्हणतो. थँक्यू बाबाजी. यततो हि अपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. तर इथे भगवान कृष्ण या श्लोकामध्ये काय सांगत आहेत, इंद्रिये इतकी प्रबळ आणि उच्छृंखल आहेत की हे अर्जुना, इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ती बळजबरीने ओढून नेतात. तर इथे भगवान काय सांगत आहे की आपली जी इंद्रिय आहेत ती खूप पॉवरफुल आहेत, खूप प्रबळ आहेत. आणि हे अर्जुना, इंद्रियांना ताब्यात ठेवणार म्हणजे असं नाही की माणूस प्रयत्न करत नाही, पण त्याला ताब्यात ठेवणाऱ्या विवेकी पुरुषालाही ते बळजबरीने ओढून नेतात. तर इथे जर आपण पाहिलं की इथे भगवान कृष्ण सांगत आहे की इंद्रियांमध्ये किती बळ आहे. जसं आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की आपले डोळे जे आहे काही खाद्यपदार्थ बघतात, लगेच तिथे ओढले जातात, मग जिव्हाळा ते लगेच ते त्याला द्यावं लागतं. तसं इंद्रिय जी आहे आपल्याला ती
या अशा गोष्टींकडे आकर्षित करत राहते आपल्याला. तर एक विवेकी पुरुष आहे. तर इथे एक जर आपण पाहिलं तर आचार्य लोक म्हणतात की इथे एक साधारण मनुष्याबद्दल, म्हणजे आपल्यासारख्या साधारण मनुष्याबद्दल नाही सांगितलं. पुरुषस्य विपश्चिता, म्हणजे विपश्चित म्हणजे जे खूप, म्हणजे जे विवेकी आहेत, ज्यांना माहिती आहे चांगलं काय वाईट काय, आणि तेही अशा कधी कधी या इंद्रियाच्या अंडर मध्ये किंवा त्याच्या खाली येऊन ते बळजबरीने ते ओढले जातात आणि तेही असं काम करतात. तर याचं एक खूप चांगलं उदाहरण आहे. आपण पाहतो, कोणाला आठवतं, खूप विवेकी होते आणि इंद्रियांकडे ओढले गेले. एनीबडी? विश्वामित्र. येस, फंटास्टिक. थँक्यू माताजी. फंटास्टिक. विश्वामित्र मुनी. तर विश्वामित्र मुनी किती पॉवरफुल व्यक्ती होते. म्हणजे ते जवळजवळ, म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलं की ते 60,000 वर्ष तपस्या करायचे. 60,000 इयर्स. जस्ट इमॅजिन, आपली आयु 60 वर्ष नाहीये, ते 60,000 वर्ष ते तपस्या करायचे. आणि एवढं करूनही काय झालं, मेनका जी होती ती आली आणि तिचं ते विश्वामित्र मुनींचं पतन झालं. का काय झालं की ऍक्च्युअल जी मेनका होती ती त्याच्या जवळ पण नव्हती, ती लांब होती. आणि त्यांचं जे तपश्चर्याचं जे बळ होतं, तिला माहिती होतं की मी जर काही चूक केली तर मला लगेच भस्म करते, म्हणून ते लांब होते आणि तिथेच ती नृत्य करू लागली. तर तिच्या पायाचे, हातातले जे आभूषण आहेत, तिच्या कानातले, गळ्यातले जे आभूषण आहे ते आवाज येत. तर तिच्या पायाचे जे नूपूर, जी पैंजण आहे ती छुन 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 वाजली. तर जसंच ते ऐकलं, तर आपण जर पाहिलं तर विश्वामित्र मुनी जे होते ते आधी राजा होते. हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल, नसेल माहिती तर आपण परत ही एक स्टोरी कधीतरी आपण वेगळी घेऊ. ते आधी राजा होते आणि क्षत्रिय होते आणि ते नंतर ते मुनी झाले ते. तर ते त्या म्हणजे राजा असताना त्यांना माहिती होतं की स्त्री आणि हे असे सगळं, म्हणजे त्यांचे जे आभूषण असतात आणि त्याच्यामुळे ते जे कनेक्शन होतं त्यांच्या डोक्यामध्ये आलं आणि लगेच ते समजलं की त्यांना कोणतरी बाई आहे आणि ते डोळे पण उघडले होते. एक इंद्रिय त्यांची कान. आणि आपण पाहिलं होतं की कसे मागच्या वेळेस की कशी वेगवेगळी इंद्रिय आपल्याला कसं ओढून नेऊ शकतात. तर आपण जिव्हासाठी पाहिलं होतं एक उदाहरण, की जिव्हा जी आहे ती उगाच, म्हणजे अननेसेसरी जेव्हा यूज करतो, तर जसा जो एक बेडूक आहे तो कशा आपल्या मृत्यूला बोलवतो, मग हिरण जो आहे, हिरण तो पण आपल्या कानामुळे ओढला जातो आणि शिकारी जो आहे तो चांगली बासुरी किंवा काहीतरी असं वाद्य वाजवतो, त्याला आकर्षित करतो, जवळ आला की त्याला. तर ही जी इंद्रिय आहे ते तसेच आहे. विश्वामित्र मुनींचं पण तेच झालं. त्यांनी फक्त आपले जे कान आहेत थोडेसे लूज सोडले की मी ऐकतो काय चाललं म्हणून, आणि तिथेच त्यांचं पतन झालं आणि त्यांची पूर्ण तपस्या भंग झाली. आपल्याला मग पुढे माहिती आहे काय झालं नंतर. मग नंतर त्यांना वाईट वाटलं आणि परत ते तपश्चर्यासाठी गेले. त्यांना मुलगी झाली, तिचं नाव होतं दमयंती, आणि ते सगळीच पुढची स्टोरी. तर इथे भगवान सांगत आहे की एकही इंद्रिय आपली जर लूज असते, आपल्याकडे 5 इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय: डोळे, नाक, कान, जिव्हा आणि त्वचा. कुठली एकही इंद्रिय अशा विवेकी पुरुषाला त्याचं ते बळजबरीने ओढून नेऊ शकतात. तर हे जे इंद्रिय आहेत, म्हणून आपल्याला जसं 58व्या श्लोकमध्ये सांगितलंय, कासवासारखे आपल्याला इंटेलिजंटली असं काही वाटलं धोकादायक, इमिडिएटली त्याला खेचून घेतलं पाहिजे, म्हणून ते 58व्या श्लोकमध्ये सांगत होते. तर इथे या श्लोकामध्ये भगवान असं सांगत आहेत. आणि या आपण पुढचा अजून एक श्लोका घेऊ, श्लोका नंबर 61. मी शेअर करतो. मी पहिली स्क्रीन दिसली की सांगा मला. दिसते प्रभूजी. ओके, ते दिसते. थँक्यू. मी श्लोका म्हणतो, मला रिपीट करायचं का रिपीट करू शकता. तानि सर्वाणि संयम्य हरे कृष्ण प्रभुजी. तानि सर्वाणि संयम्य
युक्त आसीत मत्परः युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. परत एकदा पूर्ण श्लोक म्हणतो. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तर ह्या श्लोक मध्ये भगवान इथे काय सांगत आहे, जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो, त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले आहे. तर इथे भगवान कृष्ण काय सांगत आहे की आपल्या इंद्रियांना पूर्णपणे संयम करायचा आहे आणि माझ्यामध्ये म्हणजे भगवान श्रीकृष्ण सांगत आहे माझ्यामध्ये दृढपणे त्याला स्थिर केली पाहिजे. आपली जी भावना आहे, आपलं जे मन आहे, जी बुद्धी आहे, ते भगवान कृष्णामध्ये ते स्थिर केली पाहिजे. पण त्यासाठी इंद्रिय, जसं मागच्या श्लोकमध्ये सांगितलं होतं, इंद्रिया खूप प्रबळ आहेत आणि एकही इंद्रिय आपल्याला जी आहे ती ओढून नेऊ शकते. म्हणून त्या इंद्रियांना संयम करा कासवासारखं आणि आपलं जे मन आहे ते भगवंतामध्ये पूर्णपणे इथे लावलं पाहिजे. आणि असा जो व्यक्ती आहे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित, असा व्यक्ती जो आहे एक जी प्रज्ञा म्हणजे जी बुद्धी आहे प्रतिष्ठित म्हणजे स्थित आहे. तर आपण पाहिलं तर अर्जुनाचा जे प्रश्न होता की एक स्थित प्रज्ञ व्यक्ती कसा असतो, तर त्याचं इथे भगवान उत्तर देत आहे इथे की असा जो व्यक्ती आहे तो काय करतो, संयम करतो. आणि संयमन फक्त संयम करून उपयोग नाही. जसं उदाहरण आपण पाहिलं, एक जो एक लहान बाळ आहे, एक लहान मुलगा आहे जो खूप म्हणजे खूप मस्ती करणारा आहे. तर अशा म्हणजे आपल्या बऱ्याचशा मुलांना पाहिलं असेल तर त्यांना फक्त जर सांगितलं की हे करू नको किंवा तो काय सुरी घेत असेल, हे घेऊ नको, ते घेऊ नको, मोबाईल घेतो, काय घेतो, सारखा 2-2 मिनिटात तो काहीतरी उचलत असतो किंवा काहीतरी घेत असतो आणि मस्ती चालू. तर फक्त त्याला सांगणे की बाबा तू हे करू नको, ते म्हणजे ते त्याला ते समजणार नाही. तर एक बुद्धिमान व्यक्ती जो तो काय करतो की त्याला सांगतो हे करू नको आणि त्याला काहीतरी एक खेळणी देतो. त्याला बाबा हा तुझ्यासाठी हा गेम आहे, तर तू हा खेळ किंवा काहीतरी त्याला म्हणजे त्याला कुठल्या ना कुठल्या रीते काहीतरी त्याला एंगेजमेंट मध्ये त्याला लावून ठेवतो. तसंच इथे भगवान म्हणत आहे की आपल्या इंद्रियांचा संयम करायचा आहे. फक्त जर आपण संयम केला तर होऊ शकतं की परत जसं विश्वामित्र मुनी आहेत, त्यांचं कसं ते इंद्रियांनी त्यांना भटकून टाकलं तसं भटकू शकतो. त्याला कंट्रोल करायचं आहे एक, आणि दुसरं त्यांना भगवंताच्या सेवेमध्ये लावायचं आहे. त्याचं चांगलं उदाहरण म्हणून पाहतो अमरीश महाराज. अमरीश महाराज यांचे आपण पाहिलं होतं की ते सवै मन कृष्ण पदारविंदयोः वाचांसी वैकुंठ गुणानुवर्णने करेर हरेर मन्यमाग्नादीषु श्रुतिं चकु अच्युत शतकथोदये. तर त्याच्यामध्ये सांगितलं भागवतम मध्ये की अमरीश महाराज इतके ग्रेट होते की प्रत्येक आपली जी इंद्रिय ती भगवंताच्या सेवेमध्ये लावायचे. ते तर डोळ्यांनी ते नेहमी भगवंताचं दर्शन करायचे, कानांनी ते नेहमी भगवंतांचं कीर्तन, त्यांची भगवंताची लीला त्याच्याबद्दल ऐकायचे, आणि हाताने मंदिर साफ करायचे, पायाने जेवढे भगवंताचे धाम आहे तिकडे ते जायचे. म्हणजे प्रत्येक एक ना एक इंद्रिय जे आहे ते भगवंतासाठी वापरतोय. तर तसं कंट्रोल करायचं आहे. फक्त कंट्रोल करून काही उपयोग नाही. तो कंट्रोल जो आहे ताबा कधी पण सुटू शकतो. तर त्याला कंट्रोल करून त्याला एंगेज करायचं आहे. ते कसं करायचं भगवंतांच्या सेवेमध्ये. आचार्य म्हणतात इथे हा जो श्लोक आहे या श्लोक मध्ये फर्स्ट टाइम म्हणजे भगवान श्रीकृष्ण इथे स्वतःच्या भक्तीबद्दल म्हणत आहे की तुम्ही माझ्यामध्ये युक्त आसीत मत्परहा, माझ्यामध्ये तुम्ही हे जे आहे आपले इंद्रिय लावा, आपलं मन लावा आणि माझी भक्ती करा. आतापर्यंत जे आहे ते अजून कुठेही असं त्यांनी स्वतःबद्दल सांगितलं नाही. आणि ह्याच्या पुढे आपण मग पाहत राहू की भगवान श्रीकृष्ण सांगत आहे की माझी भक्ती करा, सततम कीर्तयन्तो माम, माझं कीर्तन करा, माझ्या शरणमध्ये या, हे पुढे असं आहे. पण हा जो फर्स्ट श्लोक आहे जिथे भगवान डायरेक्टली सांगत आहे की माझी भक्ती करायचं आहे. तानी सन्मानी संयम्य युक्त आसीत मत्परहा, माझ्यामध्ये तुमचं हे सगळं लावून टाका. तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे की आपलं मन जे आहे
जे मन, ज्ञानेंद्रिया, कर्मेंद्रिया जेवढी आहेत त्यांचं आपल्याला संयमन करायचं आहे आणि फक्त संयम न करता त्यांना भगवंताच्या सेवेमध्ये पण आपण त्यांना लावलं पाहिजे. तर याचं आपण तात्पर्य वाचूया. कोणी वाचेल? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. तात्पर्य: योग सिद्धीची परिपूर्णता म्हणजे कृष्ण भावना. याचे या श्लोकात स्पष्टपणे वर्णन करण्यात आले आहे. आणि जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावना भावित होत नाही तोपर्यंत त्याला इंद्रियांना संयमित करणे मुळीच शक्य नाही. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे दुर्वास मुनींनी अंबरीश महाराजांशी भांडण उकरून काढले आणि विनाकारण अहंकाराने क्रुद्ध झाले व त्यामुळे ते आपल्या इंद्रियांना आवरू शकले नाही. या उलट राजा अंबरीश दुर्वासांचे इतके श्रेष्ठ योगी नव्हते, पण ते भगवत भक्त होते आणि त्यांनी दुर्वासांचा अन्याय शांतपणे सहन केला आणि परिणामी ते विजयी ठरले. अंबरीश महाराज आपली इंद्रिये संयमित करू शकले कारण श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे पुढील गुण होते. अंबरीश महाराजांनी आपले मन भगवान श्लोक वाचू प्रभूजी तो? नाही चालेल, नको चालेल, फक्त ट्रान्सलेशन वाचूया. ओके. अंबरीश महाराजांनी आपले मन भगवान श्रीकृष्णाच्या चरण कमलांशी स्थिर केले. वाचा भगवत नामाचे वर्णन करण्यात रत केली. हातांनी भगवंतांच्या मंदिराचे मार्जन केले. कानांनी भगवत तिलांचे श्रवण केले. नेत्रांनी भगवंतांचे रूप पाहिले. आपल्या शरीराने भगवत भक्तांच्या शरीराला स्पर्श केला. नासिकेद्वारे भगवत चरणावर अर्पिलेल्या फुलांचा सुवास घेतला. जिव्हेने भगवंतांना अर्पिलेल्या तुळशीपत्रांचा रस घेतला. पायाने भगवंतांचे मंदिर असलेल्या तीर्थस्थळांचा प्रवास केला. मस्तकाने भगवंतांना दंडवत घातला आणि भगवंतांच्या इच्छा पूर्ण करण्यातच आपली इच्छा अर्पण केली आणि या सर्व गुणांमुळे ते भगवंतांचा मतपर भक्त बनण्यास पात्र झाले. या संदर्भात मतपर हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. मनुष्य कोणत्या प्रकारे मतपर होऊ शकतो हे अंबरीश महाराजांच्या जीवनावरून दर्शवण्यात आले आहे. मतपर परंपरेतील श्रेष्ठ विद्वान व महान आचार्य श्री बलदेव विद्याभूषण सांगतात की मत भक्ती प्रभावेन सवेंद्रिय विजयापूर्विका स्वात्मदृष्टी सुलभेती भाव. भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिपूर्ण सेवेच्या प्रभावानेच केवळ इंद्रियांचे पूर्णपणे संयमन करणे शक्य आहे. काही वेळा हरे कृष्ण. हरे कृष्ण. ओके, थँक्यू मॅडम. तर इथे आपण पाहिलं की कसं अंबरीश महाराज एक राजा होते आणि दुर्वासा मुनी एक ऋषी मुनी होते. तरी पण ते राजा असूनही ते त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरले, त्यांच्यापेक्षा महान ठरले, कारण ते भगवान भक्त होते. दुर्वासा मुनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खूप रागीट आहेत. ते त्यांचा जो क्रोध आहे तर त्यांना आवरू शकत नाही. काही झालं की लगेच ते एकदम क्रोधित होतात. आणि असं झालं, एकदा ते महाराज अंबरीशकडे गेले ते आणि त्यांना त्या दिवशी तो एकादशी म्हणजे द्वादशी होती आणि एकादशीचा उपवास सोडायचा वेळ काळ होता तो. तर ते बोलले की मला मी आता उपवास सोडणार. तर बोलले ठीक आहे, तू थांब, मी जर आंघोळ करून येतो. आणि ते गेले आपल्या 10,000 शिष्यांबरोबर आणि ते आंघोळ करून परत येणार होते. तर आता एकादशीचा जो व्रत आहे त्याचं द्वादशीला पारायण करायची वेळ असते ती, आणि त्या वेळेमध्येच त्याचं पारायण झालं पाहिजे, त्याचा जे उपवास सोडला पाहिजे, नाहीतर तो जो जे आहे म्हणजे ते एवढं फळ भेटत नाही. म्हणून त्या एकादशीचा उपवास त्या काळामध्ये सोडला पाहिजे. आणि असं झालं की महाराज जे होते ते अंबरीश महाराज ते वाट बघत होते आणि येत नव्हते. तर त्यांनी विचारलं त्यांच्या मंत्र्यांना काय करू. ते म्हणाले त्यांनी ते म्हणजे निर्जल उपवास करायचे, ते म्हणजे काही म्हणजे खायचं तर सोडून द्या, पाणी पण पित नव्हतं. बोलले तुम्ही फक्त पाणी प्या, ते उपवास सोडल्यासारखंच होईल आणि तुम्हाला ते काय म्हणजे अतिथीचा अपमान केल्यासारखं पण होणार. नंतर ठीक म्हणतात, ठीक आहे. आणि जसंच ते पाणी पितात तेवढंच दुर्वासा त्यांना इतका राग येतो. मला राजा असून तुला इतकी पण अक्कल नाही, तू म्हणजे मी तुला त्रास म्हणजे बघतो तुला. म्हणते काय करतात, एक केस आपलं तोडतात, आपलं ते जमिनीवर आपटतात, ते एक राक्षस उत्पन्न करतात आणि बोलतात मारून टाक. तर हे राक्षस त्याच्या म्हणजे अंबरीश महाराजकडे पोहोचण्याआधी भगवंताचं सुदर्शन चक्र तिथून वैकुंठात लगेच खाली येतात, त्या राक्षसाला मारतात आणि ते दुर्वासा मुनीच्या मागे पळू लागतात. आता दुर्वासा मुनी पहिलं
सगळ्या लोकांमध्ये जातात. ब्रह्मलोक मध्ये बोलतात, ब्रह्माजी बोलतात बाबा मी काय नाही करू शकत, मी नाही सोडलं. तर बोलतात ठीक आहे, तर ते शिवजीकडे जातात. शिवजी पण म्हणतात बाबा मी ह्याला कंट्रोल नाही करू शकत. बोलले ठीक आहे, तर भगवान विष्णूकडे जातो. बोले भगवान विष्णूकडे जातो, ते कंट्रोल करतो. भगवान विष्णूकडे पण जातात, ते बोलतात की बाबा हे तू माझ्या भक्ताचा अपमान केला, मी नाही सांगितलं सुदर्शना तू त्याचा वध कर म्हणून. तो स्वतः तर म्हणून बेस्ट आहे, तू सगळ्यात पहिला तू अमरीश महाराजकडे जा, त्यांची क्षमा मागाय, त्यांनी क्षमा केलं तर मग सुदर्शन चक्र तुला सोडून. आणि परत ते धावत मग अमरीश महाराजकडे त्याला क्षमा मागतात की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, तुमच्यासारख्या एका श्रेष्ठ भक्ताचा मी अपमान केला, तर म्हणून मला क्षमा करा. तर ह्या सर्व या लीलामधून आपल्याला काय शिकायला भेटतं की एक तर जे अमरीश महाराज होते ते खूप म्हणजे संयमी होते, आणि फक्त संयमी नव्हते, ते भगवंताचे श्रेष्ठ भक्त पण होते. तर आपल्याला हे दोन्ही गुण असायला पाहिजे. एक जेव्हा माणूस जेव्हा भक्तीकडे वळतो तर पहिलं त्याला आपलं आत्मसंयमन त्याला ठेवलं पाहिजे, आणि दुसरं त्याला भगवंताची भक्ती केली पाहिजे. हे खूप एक चांगला जो मेसेज आहे तो या आपल्याला तात्पर्याद्वारे आपल्याला भेटत आहे. आणि हेच भगवान इथे या श्लोक मध्ये सांगा, युक्त आसित मत्पर, म्हणजे भगवान पहिल्यांदा सांगतात की तुम्ही माझी भक्ती करा. तर हे दोन्ही कार्य आपल्याला केलं पाहिजे. आणि या हरे कृष्ण. तर हे आपण 59, 60, 61 हे 3 श्लोक पाहिले आपण. आपण अजून एक श्लोक पाहूया. 62 हा जो आहे तो खूप इम्पॉर्टंट श्लोक आहे. तर कुठला मनुष्य जेव्हा त्याचं पतन होतं तर कुठून चालू होतं या पुढच्या 2 श्लोकामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. 62 आणि 63 मध्ये ऍटलीस्ट 62 आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. मी श्लोक शेअर करतो. श्लोका नंबर 62. ध्यायतो विषयान् पुंसः हरे कृष्ण. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. कामात् क्रोधोऽभिजायते. पूर्ण एकदा श्लोक म्हणतो. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. तर ह्या श्लोकामध्ये आपल्याला एक कनेक्शन भेटत आहे की कसं मनुष्य जो आहे कुठून त्याचं पतन कुठून स्टार्ट होतं. तर ते कुठे स्टार्ट होतं, इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना. म्हणजे आपण जसं मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं उदाहरण की आपल्याला काही मार्केटमध्ये जातो, आपल्याला ते तुरंत एकदम इमिडिएटली आपल्याला ते खायचं मन होतं. तर लगेच जर ते कनेक्शन आपण ते तोडून टाकलं की नाही मला हे नाही केलं पाहिजे, तर आपण पुढे जाऊ शकतो. जसं एक खूप चांगलं एक कथा आहे. एकदा काय होतं की जे 2 संन्यासी म्हणजे चालले होते, आणि ते चालता चालता एका नदीच्या किनाऱ्यावरून चालले असतात. तर तिथे त्यांना एका बाईच्या ओरडण्याचा आवाज होता, वाचवा वाचवा वाचवा. तर एक संन्यासी, हे दोघं बघतात की एक बाई जी आहे ती पाण्यामध्ये बुडत आहे. तर तो एक जो संन्यासी आहे तो लगेच पाण्यात उडी मारतो आणि तिला बाहेर काढतो, तिला वाचवतो. दुसरा संन्यासी एवढा हैराण होतो, बापरे, म्हणतात तू संन्यासी असून एक बाईला हात लावला, तू तिला टच केला, हे केलं असं. तो म्हणजे दुसरा जो पहिला संन्यासी तो काही बोलत नाही, आपला तो चालत असतो. आणि जवळजवळ 5 का 6 किलोमीटर तो दुसरा संन्यासी तेच त्याला सांगत असतो, तू असं कसं करू शकतो, तुला लाज नाही वाटत, तुला हे नाही ते नाही. तर जो पहिला संन्यासी त्याला सांगतो, बघ मी त्या बाईला उचललं, पाण्यातून काढलं आणि तिथेच मी तिला सोडून दिलं, आणि मागचे 6 किलोमीटर तू तुझ्या डोक्यावरती त्या बाईला तू घेऊन चालला आहेस. तर या कथेमधून शिकण्यासारखं हे आहे की त्या कार्यापेक्षा आपलं मन
जेव्हा त्याच्यावरती आपण कॉन्टेम्प्लेट करतो, जेव्हावरती जास्त चिंतन करतो त्या विषयावरती, तेव्हा त्या माणसाचं पतन चालू होतं. तर इंद्रिय विषयांचे चिंतन हा जो आहे तिथून स्टार्टिंग पॉइंट. आपल्याला म्हणजे काही वस्तू आवडली, जसं iPhone 15, 16 आला की लगेच म्हणजे एक असतो की लगेच तिथे सोडून देतो. ठीक आहे, चला माझ्याकडे 14 आहे ना, आता 15 आलं तर येऊ दे, ठीक आहे. पण तो लगेच तो चिंतन चालू करतो, अरे मला 15 पाहिजे, 16 पाहिजे, त्याच्यामध्ये हे फीचर आहे. जेव्हा तो चिंतन चालू करतो तेव्हा मग त्याला त्या विषयाची एकदम ओढ वाढते. मग इथे भगवान काय म्हणतात, इंद्रिय विषयाचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढते, त्याचं त्या वस्तूवरती आसक्ती वाढते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतं आणि मग त्याला काम म्हणजे एक इच्छा ती त्याच्यामध्ये उत्पन्न होते आणि ती इच्छा जेव्हा ती पूर्ण होते, कामात क्रोधो जायते, म्हणजे त्याची जेव्हा इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा त्याच्यामध्ये क्रोध उद्भवतो. तर इथे भगवान कृष्ण हेच सांगत आहे की एक पुढे आपण पुढचा श्लोक पण नंतर घेऊ आपण, आज वेळ नसेल तर आपण पुढच्या वेळेस पाहूया. तर इथे भगवान कृष्ण एक सिक्वेन्स देत आहे की कसं इंद्रिय विषयांचे चिंतन केलं तर त्याच्यामध्ये आसक्ती वाढते, आसक्तीमुळे काम वाढतं आणि इच्छा वाढते आणि इच्छा जेव्हा ते काम जे पूर्ण होतंय त्याच्यामध्ये तो क्रोध होतो. तर ह्याच्या पुढच्या श्लोक मध्ये आपण पाहूया की क्रोधानंतर काय होतं. तर इथे परत जर पाहिलं आपल्याला तर एक जो कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे तो आपल्या सर्व इंद्रियांचा संयम करतो तो आपला, आणि त्याचं चिंतन आहे स्टार्ट कुठून होतं, चिंतनापासून त्या विषयाबद्दल किंवा त्या काही गोष्टीबद्दल काही पाहिलं काय किंवा म्हणजे मेन जे आपले डोळे ज्ञानेंद्रिय ती सगळ्यात पॉवरफुल आहे. आणि का आपण काही पाहतो की लगेच आपल्याला ते अरे मला हे पाहिजे, आणि म्हणून जर आपण पाहिलं तर जे ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आहेत ते जाणून बुजून एवढे मोठे आधी कसे छोटे ते पॅम्पलेट वाटायचे, आता कसं त्यांना माहिती लोकांना आकर्षित करायचं तर मोठे आपल्याला बिलबोर्ड लावावे लागतील. आधी सिम्पल बिलबोर्ड असायचे, आता तर डिजिटल बिलबोर्ड लावले इतके मोठे त्याच्यावरती काय ऍडव्हर्टाईज चालू असतात आणि लोक जाता त्यांना अरे ही वस्तू हे खायची वस्तू ते, तर त्यांचं इमिडिएटली त्यांचं आकर्षण त्याच्याकडे होतं आणि त्यांचं जे विचार त्याच्यावरती चालू होतात. ही गोष्ट जी ऍडव्हर्टायझिंग एजन्सी आहेत त्यांनी भगवद्गीतेमध्ये त्यांना हा फंडा उचलला की आपलं पकडायचं लोकांना, आपल्याला आपलं सेल वाढवायचं तर आपल्याला हे करावं लागतं. तर जे चिंतन आहे तो जर इमिडिएटली कट ऑफ केला आपण तिकडे तर आपलं जे पुढचं जो प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपण पडणार नाही आपण. तर इथे आपण पाहिलं तर जसं विश्वामित्र मुनींचं झालं, त्यांनी पण जेव्हा ते पायातली जेव्हा छुन ऐकलं इमिडिएटली तो विचार थांबवला असता तर ते इमिडिएटली परत आपल्या तपासामध्ये लागू शकले असतं. पण ते जेव्हा चिंतन करू लागले, आता पैंजण वाजते म्हणजे बाई आहे तिकडे, बाई आहे म्हणजे ती किती सुंदर असेल, कशी असेल का, ते विचार त्यांचा जो फ्लो आहे तो वाढत गेला आणि त्याच्यामुळे त्यांचं पतन झालं तिकडे. तर हे जे आहे आपल्याला जो स्टार्टिंग पॉइंट आहे चिंतन, तो आपल्याला थांबवला पाहिजे आणि ते चिंतन त्या विषय जे उपभोगाची वस्तू आहे त्याच्यावरती न लावता आपल्याला भगवंतांची वस्तूवरती लावलं पाहिजे. तर हे इथे भगवान सांगत आहे की कसं आपल्याला आपलं पतन होईल. आणि ह्यामध्ये एक तात्पर्यामध्ये एक खूप चांगला श्लोक आहे, मी जस्ट टाइम कमी म्हणून मी वाचून दाखवतो. इथे जे यमुनाचार्य जी आहेत ते खूप चांगली गोष्ट म्हणतात की एक भक्त याच्या पलीकडे कसा जातो, एवढं आकर्षण असून एवढं सगळं असून पण एक भक्त जो कसा, ते काय म्हणतात, यद अवधी मम चेतः कृष्ण पदारविंदे नवनवरस धामनी उद्यतुम रंतुम आसित तद अवधी बात नारी संगमे स्मर्यमाणे भवती मुख विकार शुष्टु निष्ठीवनमच. ते म्हणतात यमुनाचार्य खूप मोठे एक पूर्वज आचार्य आहेत आपले, ते म्हणतात की यद अवधी मम चेतः कृष्ण पदारविंदे, म्हणजे जेव्हापासून माझं मन भगवान कृष्णाच्या पदारविंद जे चरणांवरती लागलं आहे, जे चरण कमलवरती लागलं आहे, तेव्हापासून जेव्हा कधी मला असं म्हणजे एका बाईच्या नारीच्या संगमाचं कधी मला असं जरी आठवण जरी आली, मला एक स्मरण जरी झालं, तरी माझं जे
मुखविकार शिष्ट, म्हणजे मला खूप म्हणजे एकदम वाईट वाटतं आणि मी त्या विचारावरती मी ते थोपतो. ते का होतं? कारण आपण जसं श्लोका नंबर 59 मध्ये पाहिलं, रसवर्जन रसाप्यस, त्यांना जो हायर टेस्ट आहे तो भेटला आहे, तो आहे कृष्ण भक्तीचा. आणि म्हणून आपण पाहतो की जेवढे जे मोठे मोठे भक्त आहेत, तुकाराम महाराज आपण जर पाहिलं तर सारखं 24 तास ते भगवंताचं नाव घेत राहायचं, नामस्मरण करत राहायचं. त्यांना बाकी काही नको होतं, फक्त नामस्मरण. तर नाम जे आहे भगवंताचं, ते ज्यांना टेस्ट नाही येते ते म्हणतील काय. जसं आपण जर पाहिलं तर कुठली एक भौतिक वस्तू जर आपण निष्पण सांगितलं, किंवा आजकालची गाणी पहा किंवा काही, आपण जास्त नाही 2 वेळेस 4 वेळेस, पण हे जे भगवंताचे नाव आहे त्याला जे जे भक्तीमध्ये आहेत ते त्याचं जप करतात, माळा करतात आणि कितीतरी नाव घेतात. जसं तुकाराम महाराज दिवसभर घेत राहायचे. का? कारण त्यामध्ये टेस्ट आहे. कारण त्यामध्ये टेस्ट का आहे? कारण ही भौतिक वस्तू नाहीये, ही आध्यात्मिक जगत मधली आध्यात्मिक वस्तू आहे. जसं भगवान आहे, म्हणतात की भगवान कृष्ण आणि भगवान कृष्णाच्या नावामध्ये काही फरक नाही, सेम. जेव्हा आपण भगवंताचं नाव घेतो तर एक आचार्य म्हणतात की असं मला वाटतं की भगवान कृष्ण माझ्या जिभेवर नृत्य करत आहे. तर हे हळूहळू आपण जसं मीराबाई आहे, तुकाराम महाराज आहे, आणि एवढे सारे जे भक्त आहेत ते त्यांना ती टेस्ट भेटते आणि म्हणून ते त्या भक्तीमध्ये पुढे जातात. तसं जी टेस्ट आहे ती आपल्याला ती ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हा जो श्लोक आहे की ध्यान आपल्या विषयांवरती न लावता आपल्याला भगवंतावर लावलं पाहिजे. तर आता जर ध्यान जर विषयावर लावलं तर विषयावर आपल्याला त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण होते, आसक्ती म्हणून काम आणि कामामधून क्रोध निर्माण होतं. हे आपल्याला या श्लोकमध्ये पाहायला भेटतं. आणि याच्या पुढे क्रोधापासून अजून पुढे त्याचं कसं पतन होतं ते आपण पुढच्या श्लोकमध्ये पाहूया. तर मी थांबतो इथे. कोणाला काही प्रश्न, काही डाऊट असतील तर आपण घेऊया. हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता यथारूप की जय. हरे कृष्ण. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. हा, ऍक्च्युली तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. कारण गेले 4 दिवस मी नाव घेत होती, पण जी टेस्ट होती ती टेस्ट त्याच्यामध्ये नव्हती. ऑटोमॅटिक म्हणजे थोड्या कामामुळे मी व्यस्त होती, तर ऑटोमॅटिक विषयांकडे म्हणजे इंद्रियाकडे आपण विषयांकडे मी जास्त खेचली गेली त्या गडबडीमध्ये. सकाळी नामस्मरण असतं ते माझं नाही झालं, दिवसभरामध्ये झालं. तो ऑटोमॅटिक माझं जे विषयांकडचं आकर्षण आहे जास्त वाढलं. म्हणजे तुम्ही म्हणतात एकदम बरोबर आहे की टेस्ट म्हणून आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं, भाव ठेवून, भक्ती ठेवून, तर आपलं इंद्रियावर कंट्रोल आपला हळूहळू येऊ शकतो असं. थँक्यू माताजी. खूप चांगलं आणि खूप म्हणजे एकदम ओपन बोल्ड म्हणजे तुम्ही असं हे रिअलायझेशन शेअर केलं की कसं म्हणजे. आणि त्यासाठी आपल्याला म्हणजे ते भगवंताच्या नामाबद्दल प्रीती आपल्याला हवी आहे. आणि ती कशी उत्पन्न होणार? जेव्हा आपण सारखं भक्तांच्या संघमध्ये राहूया. जसं प्रभुपादजी नेहमी म्हणतात की एक जो जुगार खेळणार आहे तो नेहमी जो जुगारी लोक आहेत त्यांचा संघ करतो. जो एक नशा करणार आहे, दारुडे आहे, तो नेहमी तसल्या लोकांची संघ करतो. म्हणून आपल्याला भगवंताकडे जायचं आहे, आपल्याला भगवंताचं जे आहे ते या मार्गावर जर चालायचं असेल तर आपल्याला भक्तांचा संघ घ्यायला पाहिजे. आपण तसं जर संघ ठेवलं, म्हणतो ना जैसा रहे संघ, म्हणजे जसं आपण संघ करूया तसं आपलं जे आहे आपलं मन पण तसंच राहील आपल्याला. तर हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला सारखं संघ करत राहायला पाहिजे. चांगले चांगले जे भगवंताच्या बद्दल जे त्यांचं लीला, रूप, गुण हे सगळं ऐकत राहिलं पाहिजे. असं जेव्हा करत राहू आपण त्या भक्तीमध्ये ऑटोमॅटिक आपल्याला तो पण, जसं तुकाराम महाराजांना जसं एवढे जे महान श्रेष्ठ भक्त होते त्यांना जर तो पण आपल्याला पण येईल आणि त्यामध्ये आपल्याला मग रुची लागेल आपल्याला. तर थँक्यू अर्चना माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. प्रभूजी, आता आपण म्हटलो संघाबद्दल. प्रभूजी, मला असा प्रश्न आहे की आपण आता गृहस्थ आश्रमामध्ये आहोत. जसं आपल्याकडे रोज कामाला मेड येते
किंवा काही रिपेअरिंग काम असेल तर बाहेरून बऱ्याच व्यक्तींशी आपला संपर्क येतो. ऑफिसला जाणाऱ्यांचा ऑफिसमधल्या कलिग स्टाफशी संपर्क येतो. तर अशा वेळेला आपला जो काही नॉट नेसेसरी की नेहमी आपल्याला त्यांचा इफेक्ट होतो त्यांचा आपल्यावरती, पण काही वेळेला असं होऊ शकतं की इन्फ्लुएन्स आपण होऊ शकतो किंवा आपल्यावर त्यांचा प्रभाव असू शकतो, कारण आपण गृहस्थाश्रमात राहत असल्यामुळे आपण त्यांच्यापासून भिन्न असे राहू नाही शकत. तर अशा वेळेला कसं काय समजावं म्हणजे? खूप चांगला प्रश्न माताजी हा पण, की संघ एक भक्ताने आपला संघ कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे ते त्याने खूप चांगलं त्यांनी हे केलं पाहिजे, अनालिसिस केलं पाहिजे की मी कोणाचा संघ केला पाहिजे. आपण जसं पण पाहतो की लोकांमध्ये पण एक असतं की जे चांगले लोक आहेत त्यांच्याबरोबर संघ करावा असे वाटतं. जसं आपण आपल्या मुलांना पण जेव्हा शाळेमध्ये पाठवतो त्यांना सांगतो आपण बाबा पुढच्या बेंचवरती बस, जे चांगले हुशार मुलं आहेत ती बसतात, त्यांचा संघ कर. कारण त्याला माहिती आहे की हे बॅक बेंचर जे असतात ते नेहमी दे आर लुझर्स, ते नेहमी ते. म्हणून आपण तर संघ जो आहे तो जीवनामध्ये खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे आपल्याला जर भक्तीमध्ये जर पुढे जायचं असेल तर भक्तांचा संघ करणं महत्वाचं. पण आपण आहोत ग्रहस्थ, आपल्याला ऑफिसला जायचं आहे, कामावर जायचं आहे, घरात आपले लोक येतात काम करण्यासाठी, जसं तुम्ही सांगितलं मेड आहे किंवा काही रिपेअर करणार आहे. तर ते एक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, त्याला आपण टाळू शकत. पण ह्याच्यामध्ये श्रील भक्तिविनोद ठाकूरजी जे आपले एक आचार्य आहेत ते खूप चांगलं इन्स्ट्रक्शन देतात. ते म्हणतात की संघ, ऍक्च्युअली संघ म्हणजे काय, ते म्हणतात की संघ म्हणजे आपला जो हृदय आहे त्या व्यक्तीला देतो आपण, आपल्याला लगेच अटॅचमेंट वाढतं त्या व्यक्तीच्या प्रती, तर त्याला संघ म्हणतात. की जसा एक दारुडे जो आहे तो कधी दुसरा जो भगवंताचा भक्त असेल त्याच्याप्रती कधी आकर्षित होणार नाही. पण जसंच त्याला समजा अरे हा पण दारुडे आहे, लगेच तो अरे मित्र तू कसा आहेस काय आहेस, अरे लगेच म्हणजे तुझं जे अटॅचमेंट आहे, जी आसक्ती आहे त्या मनुष्याच्या प्रती वाढते. तो जो 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 जी अटॅचमेंट आहे, आपलं जर हृदय जो लगेच त्याच्यावरती लावतो ते नाही झालं पाहिजे. तर आपण जेव्हा ऑफिसमध्ये जातो आपला बॉसशी भेटतो, येस सर काय करायचं, हे करायचं ते करतो, लगेच आपल्या कोलिग्स लोकांना बाबा तू हे कर, तू हे कर, हे कर, हे कर, एक काम देतो आणि स्वतः तू काम संपवतो. संध्याकाळी 6 वाजले की सगळं दुकान बंद करून आपलं घरी. त्याला काही अटॅचमेंट नाहीये, म्हणजे जसंच ऑफिसच्या बाहेर पडला की त्याचं सगळं संपलं तुझं. मग तो म्हणजे इव्हन शिल प्रभुपाद म्हणतात की कोण होते ते, आय थिंक रघुनाथ दास गोस्वामी होते. रघुनाथ दास गोस्वामी त्यांचं इच्छा होती की मी सगळं सोडून भक्तीमध्ये लागावं, पण चैतन्य महाप्रभूंनी त्याला सांगितलं नाही, अजून वेळ आलेला नाहीये, तू आता तुझं जे बिझनेस आहे तो सांभाळ. आणि ते खूप मोठे पैसेवाले म्हणजे एकदम रिच मिलियनियर होते त्या काळात. तर ते इमिडिएटली म्हणजे ते त्यांचं इन्स्ट्रक्शन ऐकलं. ते म्हणजे प्रभुपाद असं म्हणतात की म्हणजे असं वाटायचं की ही इज अ परफेक्ट पाऊंड अँड शिलिंग मॅन. म्हणजे असं म्हणजे जसं एकदम जसं हे अकाउंट्स ठेवणार हे ते आणि माझ्या चाराने तुझ्याकडे राहील, म्हणजे एकदम परफेक्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट. पण त्यांचं मन नेहमी चैतन्य महाप्रभूवर लागलेलं असायचं, भगवान कृष्णावर लागलेलं असायचं की बाबा माझा उद्देश तो आहे. बाह्य रूपे असं वाटेल कुणाला की हा जो आहे एकदम कर्मी व्यक्ती आहे, पण त्यांचं मन जे आहे ते नेहमी भगवंतावर असतं. तो जो अटॅचमेंट आहे तो इंटरनली आपण भगवंताशी ठेवला पाहिजे, आणि एक्सटर्नली जे आहे लोकांना असं म्हणजे बिलकुल कोणाशी आपल्याला कनेक्शन म्हणजे असं नाहीये किंवा अटॅचमेंट नाहीये मला कोणाशी. तर हा जो प्रिन्सिपल फॉलो केला तर मग आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती चांगल्या रीतीने करू शकतो. लगेच कधी कधी असं होतं की काही लोकांना एक कुठल्या व्यक्तीच्या प्रती आकर्षण होतं, तर तो व्यक्ती जर भगवंत भक्त नसेल तर आपल्याला तो खाली घेऊन जातो. तर ते आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. हरे कृष्ण. ओके प्रभूजी, थँक्यू सो मच प्रभूजी, खूप छान हरे प्रकारे कृष्ण. तुम्ही समजावून सांगितलं. हरे कृष्ण. थँक्यू माताजी. ठीक आहे, ओके. तर आपण थांबूया इथे. सर्वांचा खूप खूप धन्यवाद, आणि आपण पुढच्या आठवड्यात भेटूया आपण पुढच्या मंगळवारी. हरे कृष्ण. श्री श्री भगवद्गीता यथारूप की जय, श्री प्रभुपाद की जय, इस्कॉन गुरुविंद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण.